बातमी कोल्हापुरातून। कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या सिनेट सभेवेळी राडा झालेला आहे। अभाविपच्या कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याचा आरोप होतोय। सुरक्षा रक्षक आणि पोलिसांनी मारहाण केल्याचा अभाविपनं आरोप केलाय। जुबली फंड फीच्या विरोधात अभाविपच्या आंदोलनावेळी हा राडा झाल्याचं कळतंय। दरम्यान सिनेट बैठकीत या घटनेचे पडसाद उमटले असून सदस्यांनी निषेध नोंदवलाय। कुलसचिवांना निवेदन स्वीकारून चौकशीचे आदेश दिले असून प्रभारी कुलगुरूंनी योग्य ती कारवाई करण्याचं आश्वासन दिलंय। आणि याच राड्यासंदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी अमरसिंह सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। अमर, नेमका राडा का झालेला आहे, कारण काय सांगण्यात येत आहेत आणि त्यानंतर परिस्थिती निवळली कशी? गेल्या काही दिवसापासून या जुलमी म्हणजे असा एक कर आहे, तो कर आकारण्यात येत आहे असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे। आणि त्याला शिवाजी विद्यापीठातल्या काही विद्यार्थ्यांनी विरोध केला होता। अभाविपच्या कार्यकर्त्यांनी त्याला विरोध केला। जुबली फंड असा हा फंड आहे जो फंड घेतला जातो, त्यामुळे या विद्यार्थ्यांनी आज गेटच्या बाहेर आंदोलन करत होते। पण त्यांना काहीतरी कोणतरी तिथल्या सिक्युरिटी काय बोलल्यानंतर ते आत चालले होते, त्यांना आत जाण्यासाठी अटकाव केली, त्यामुळे त्या आक्रमक झाले। त्यावेळी तिथे पोलिसांना बोलवून घेण्यात आलं आणि तेथील स्थानिक गार्ड आणि पोलिसांनी त्यांना मारहाण केली। अमर, साधारण किती वेळ हा राडा चालला होता? हे असं जास्त कार्यकर्ते नसल्यामुळे कोणी त्याकडे फार लक्ष दिलं नव्हतं, परंतु कार्यकर्ते आक्रमक झाल्यानंतर पोलिसांना बोलून घेतलं की 10 ते 15 मिनिटं हा गोंधळ चालू होता विद्यापीठात। जी अमर, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।